श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. श्री गुरुभ्यो नमः. नवनाथ भक्ती कथासार अध्याय 4. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. नवनाथ महाराज की जय. 84 सिद्धनाथ महाराज की जय. हे करुणानिधी, सर्व मुनीच्या मनामधल्या इच्छा पूर्ण करणारा, आनंदाचं घर असणाऱ्या योगी, त्या योग्यांच्या मनाचं मनोरंजन करणारा पंढरीश परमात्मा, मूळपीठ पुंडलिकाचा आराध्य स्वामी असा असलेला हे पंढरीश परमात्मा, तू विटेवरती उभा आहेस. आणि तू कसा आहेस तर चित्ताला ठकवणारा, भक्ताच्या मनाचा असणारं भवहारक असा तू भगवंत आहेस. जशी बगळ्यासारखी असणारी नासागरी दृष्टी ठेवून, नाकाच्या शेंड्यावरती दृष्टी ठेवून उभा राहिलेला, तुझ्याकडं पाहिल्याच्या नंतर कुणी म्हणेल की गरिबासारखा उभा राहिलेला आहे असा असणारा चांगुलपणा मिरवणारा तू भगवंत आहेस. पण तुझ्या अंतःकरणातली जी खूण आहे, ती अंतरातली खूण नरहरीचा मालू जो आहे त्यानं जाणली गेलेली आहे. भक्तीविषयी लंपट असे असणारे, मनामध्ये हुटहुटी असणारी वासना आहे. सुकर्म हृदयामध्ये घालून युक्तिप्रयुक्तीनं असणारी भक्ती काढून घेणारा आणि आपलं कार्य संपादून घेणारा असा तू आहेस. दामाजी पंतांचं असणारं जे धन होतं, ते धन सगळं काय केलं, तू त्याला वाटायला लावलंस, कंगाल वृत्ती करून टाकली. आणि शेवटी तू काय झालं तर असणारं सोंग घेतलं आणि सोंग घेऊन त्याचा असणारा लेकुळ्या झाला. आणि काय केलं तर त्या बादशहाकडं जाऊन ते वाटलेलं जे धन होतं त्याच्या बदल्यामध्ये सोन्याच्या मोहराने भरलेलं पोतं तू दिलंस. नरहरी सोनार भक्त, त्यांचं असणारं सोन्याचं दुकान, त्यांच्याविषयी काय केलं तू. त्या नरहरी महाराजांनी जर तुला जन्मोजन्मी भांडावं असा विचार केला तर तू असं काय केलंस, स्वतःच्या डोक्यावरती महादेवाला धारण केलंस. त्याच्यामुळं महादेवाचे निश्चिम भक्त असणारे नरहरी महाराजसुद्धा तुला वश झाले. कुब्जा ही वाकडी तिकडी आणि त्याला तू असणारा काय केलंस, त्याचा उद्धार केलास. स्मशानामध्ये वृंदेसाठी वस्ती केलीस. काळ यवनाला तू ठकवून ठार मारलंस. 16,108 स्त्रियांचा तो पती. शेवटी तुला समाधान तिथंही प्राप्त झालं नाही आणि तू ब्रह्मस्थिती प्राप्त करून घेतली. 16,108 भोगूनही तू बाळ ब्रह्मचारी अवस्था प्राप्त करून घेतली. डोळ्याला प्रत्यक्ष न दिसणारा, पण तू काय केलं, सुदाम्याचे पोहे कोरडे म्हणला नाही, अतिशय प्रमाण खाद्य म्हणून त्याचं तू सेवन केलंस. दुष्काळ पडलेला, द्रौपदीच्या जवळ काहीच नव्हतं आणि दुष्काळी अवस्था असतानासुद्धा द्रौपदीच्या त्या ताटाला खालून लागलेली भाजीची जी पानं आहेत, मिटक्या मारू मारू आणि ती खाऊन टाकली. शबरीची बोरं उष्टी आहेत का असंही म्हटलं नाहीस, मन लावून ती बोरं गोड आहेत म्हणून खाल्ली. चोखोबारायांचा तो पदार्थ गोड गोड आहे म्हणून हृदयासहित भक्षण केला. नामदेव हा बाळ, त्याला तू ठकवलं आणि त्याचा नैवेद्य भक्षण केला.
असं किती तुझे दुर्गुण सांगावे आणि ते सगळे दुर्गुण सगुणामध्ये आणावे. असा परमठक असलेला हे पांडुरंग परमात्म्या, तू या ग्रंथाच्या ठिकाणी येऊन बस आणि माझ्या चित्ताला चालना दे. तुझ्या पायावरती माझं मस्तक असो. तुझ्या वरदानाच्या युगे करून जे श्रोतेगण आहेत ते श्रोतेगण या नवनाथ भक्तिसार ग्रंथाची कथा ऐकतील. असं ग्रंथकर्ते स्तुतिस्तवन करतायत आणि मग कथा सांगू लागले. मच्छिंद्रनाथ हे पूर्ण योगी 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी हिंगळा देवीच्या दर्शनाखाली साठी निघाले. 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी मच्छिंद्रनाथ आणि मारुतीचं युद्ध झालं. शेवटी दोघांमध्ये प्रेम निर्माण झालं, प्रीती झाली आणि पुढं मच्छिंद्रनाथ हिंगळा देवीच्या आख्यानासाठी पोचले. ती हिंगळा देवी ज्वालामुखी भगवती, महान प्रदीप्त आदिशक्ती अशी हिंगळा देवी. आणि त्या हिंगळा देवीच्या दर्शनासाठी हिंगळा देवीच्या मंदिराच्या समोर मच्छिंद्रनाथांची स्वारी पोचली. ते द्वार अतिशय प्रचंड असं उंच असं होतं आणि ते द्वार पाहिलं गेलं. त्या प्रचंड द्वाराच्या समोर अष्टभैरव, महान असे प्रतापी, प्रचंड ताकदीचे आणि धिप्पाडच्या धिप्पाड मच्छिंद्रनाथांनी पाहिलं गेलेलं आहे. आणि मच्छिंद्रनाथांना पाहिल्यानंतर त्या अष्टभैरवांच्या मनामध्ये असं वाटू लागलं की नागपत्र अश्वत्थाच्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ हा गोसावी हे साधू, हे नाथ तिथं आले होते. त्यांनी सर्व देवतांना प्रसन्न करून घेतलं, साबरी विद्येचं कवित्व केलं. याच्यासाठी त्यांना आपण सगळ्यांनी प्रदान केला, वरदान दिलं की आम्ही तुमच्या कामासाठी उद्युक्त राहू, तुमच्या कामासाठी आम्ही हजर राहू. मग त्या वरदानाच्या योगे करून या मच्छिंद्रनाथांना किती शक्ती प्राप्त झालेली आहे याची थोडी आपण परीक्षा घेऊ, असा विचार त्या अष्टभैरवांच्या मनामध्ये आला. आणि मग हिंगळा देवीचं दर्शन करण्यासाठी मच्छिंद्रनाथ दारावरती पोचले. तेव्हा मग ते संन्यासरूप पाहिलं गेलेलं आहे. आणि अष्टभैरव म्हणू लागले, हे महाराजा, हे योगदीपा, तुम्ही असणारे कुठे जात आहात? तेव्हा मच्छिंद्रनाथांनी सांगितलं की या शक्ती देवीचं, या हिंगळा देवीचं दर्शन घ्यावं अशी माझ्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झालेली आहे. आणि तेव्हा अष्टभैरव म्हणू लागलेले की तुम्हाला संन्यासी धामाला जायचं आहे का? हे योगिया, आम्ही इथले असणारे स्थायिक आहोत आणि या भगवती देवीचं कार्य करण्यासाठी आम्ही द्वारपाळ म्हणून इथं आहोत. जर तुझ्या मनामध्ये काही इच्छा असेल, कोणत्या इच्छेकरता तू दर्शनासाठी आलेला आहेस ते तू आम्हाला सांग. तुझं पाप आणि पुण्य त्याचा आम्ही हिशोब करू. आणि मग तुझं जर पुण्य भरपूर आहे असं मला वाटलं तर मग आम्ही तुला आंबेच्या दर्शनासाठी, या भगवती देवीच्या, या हिंगळा देवीच्या दर्शनासाठी जाऊ देऊ. आणि आम्हाला जर वाटलं की बाबा तुझ्याकडं पापच भरपूर आहे तर मात्र तुला दंड करू आणि इथून माघारी पाठवू. इथं आलेल्या प्रत्येकाचा पाप पुण्याचा हिशोब आम्ही करतो. आणि आमच्या दृष्टीला जर वाटलं की बाबा हा पुण्यवान आहे तरच मग त्याला अंबिकेचं दर्शन होतं. या हिंगळा देवीच्या दर्शनाला आम्ही सोडतो. त्याच्यामुळे हे उद्रमा, तुझा पाप पुण्याचा झाडा आम्हाला घ्यावा लागेल. त्याच्याशिवाय तुला या देवीच्या दर्शनाला जाता येणार नाही, असा विचार अष्टभैरवांनी मच्छिंद्रनाथांना सांगितला. आणि मच्छिंद्रनाथांना तिथंच अडवलं गेलं. आणि जर तू खोटं काही बोललास तर मग मात्र तुला आम्ही ओढून दंड करू, शिक्षा करू. त्याच्यामुळं तुझी जी कर्मरहाटी आहे
तुझं जे काही पाप पुण्य आहे ते बोलून आम्हाला दाखव. त्यावेळेला मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले, हे द्वारपाळ बापांनो, आम्हाला पुण्य आणि पाप माहीतच नाही. कर्म सुकर्म हे सगळं ईश्वर अर्थी असतं. घरघर बाप घरघर आई अशी आमची योग्यांची नाथांची अवस्था असते. आणि त्याच्यामुळं मग आम्हाला ते पाप पुण्याचा कर्म अकर्माचा अशी कुठलीही बाधा नाही. त्याच्यामुळं तुम्ही असा काही विचार करू नका. या हिंगळा देवीच्या दर्शनासाठी मला जाऊ द्या असं सांगू लागलेले आहेत. जगामध्ये जन्म झाला, देह धारण केला, त्यावेळेला कर्म अकर्म तिथंच उभं राहतं. या प्रपंचहाटीमध्ये ते प्रत्येक जीव आला आहे. आणि त्याच्यामुळे हे मच्छिंद्रनाथा, तू तुझ्या कर्म अकर्माचा पाप पुण्याचा हिशोब सांगितल्याशिवाय तुला आम्ही जाऊ देणार नाही. जसं धन खर्च केल्याशिवाय कुठलीही बाजारातली गोष्ट, क्षुद्र गोष्टसुद्धा कधी प्राप्त होत नाही, तसं कर्म जपल्याशिवाय तुला इथं दर्शन मिळणार नाही. तुझा पाप पुण्याचा हिशोब घेतल्याशिवाय तुला मी दर्शनाला जाऊ देणार नाही. त्याच्यामुळं प्रांजळपणानं काहीही खोटं न बोलता तू जे जे काही केलेलं आहेस ते तू आम्हाला सांग. मग आम्ही तुला या अंबिकेच्या या हिंगळा देवीच्या दर्शनासाठी सोडू असं सांगितलेलं आहे. नाहीतरी मग तू काय कर, मौन धारण कर आणि इथून माघारी परत जा असं अष्टभैरव सांगू लागले. तुला प्रांजळपणानं तुझं पाप पुण्य सांगितल्याशिवाय आम्ही तुला दर्शनाला सोडणार नाही. आणि जर तू काही चावटपणा केलास तर मग मात्र तुला शिक्षा करू. तू जे जे खरं आहे ते सर्व सांग, म्हणजे तुझ्या पाप पुण्याचा आम्ही विचार करू. असं मच्छिंद्रनाथांनी ऐकलं आणि मग म्हणू लागलेले की सूर्यपुत्र यम जो आहे, त्या यमाची सुद्धा शक्ती माझ्यासमोर चालत नाही. तो यमसुद्धा माझ्यासमोर मशक आहे, चिलट आहे. आणि मग असं ऐकल्यानंतर महाप्रलय भद्ररुद्र त्यालासुद्धा ग्रासून टाकण्याची ताकद माझ्या गुरुकडं आहे असं सांगितलं. मच्छिंद्रनाथांना भयंकर राग आला. आणि मग ते जे अष्टभैरव आहेत ते अष्टभैरव एकदम उठले गेलेले आहेत. जसं एखादं असणारं निधान असावं आणि त्याच वेळेला तिथं प्रदीप्त होऊन त्या निधानावरती महान असे ठग यावे, त्या न्यायानं अष्टभैरवांनी युद्ध करायला सुरुवात केली. कोणी त्रिशूळ घेतलं, कोणी परशू घेतलेला आहे, कोणी धनुष्यबाण हातामध्ये घेतलेला आहे, धनुष्यबाणाचा चमत्कार करू लागलेले आहेत, कोणी हातामध्ये तलवार घेतलेली आहे, कोणी मुदगल हातामध्ये घेतलेला आहे, कोणी अंकुश घेतलेला आहे, कोणी बर्ची घेतलेली आहे, कोणी हत्यारं आपल्या हातामध्ये घेतलेले आहेत, चक्र फिरवू लागलेले आहेत, कोणी गदा हातामध्ये घेतलेली आहे, भाले घेतलेले आहेत, गुप्त्या घेतलेले आहेत, कुठारी घेतलेले आहेत. अशी तीव्र शस्त्र हातामध्ये घेऊन सगळे अष्टभैरव उठले गेले. हे मच्छिंद्रनाथांनी पाहिलं आणि मग आपल्या झोळीमध्ये हात घातला. झोळीमधलं भस्म हातामध्ये घेतलेलं आहे. श्री गुरु दत्तराज म्हणून भस्म हातामध्ये घेतलं. 10 दिशेला मंत्र टाकून ती विभूती फेकली गेलेली आहे. आणि म्हणू लागले, हे मित्र वरुणदेव, तुम्ही माझ्या कार्यासाठी माझ्या कामासाठी सिद्ध असा. अश्विनी, वरुण, अग्नी, वात या भूतलावरती असलेले ब्राह्मण, वज्रनाथ, गण, गंधर्व या सर्वांनी माझ्या कार्यासाठी सिद्ध असावं. बुद्धी सिद्धी योगी या ब्रह्मांडामध्ये नांदणारे त्या सर्वांना माझा नमस्कार असो. असं म्हणून मंत्रशक्तीचा जप केला आणि ती विभूती ते भस्म सोडलेलं आहे. युद्धाला सुरुवात झाली.
युद्धासाठी आमंत्रण केलं. मग वज्रपंजर प्रयोगाची विभूती, धारधार शस्त्र निर्माण केलेले आहेत. मंत्रप्रयोगाच्या सर्व शक्ती आणि त्या सर्व शक्तीनिशी जे भस्म आहे ते भस्म आपल्या कपाळाला मच्छिंद्रनाथांनी लावलं. त्याच्यामुळं मच्छिंद्रनाथांचं शरीर हे वज्रासारखं अतिशय कठीण झालं. मग मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, आता आपण आपलं कार्य साध्य करावं. हे अष्टभैरव, तुम्ही जर इथं युद्ध करण्यासाठी आळस कराल तर तुमच्या आई वडिलाची तुम्हाला शपथ आहे, तुमच्या गुरुचा धिक्कार करून तुम्ही मुख काळं करून निघून जावा, नाहीतर किंवा माझ्याबरोबर युद्ध करा. म्हणून जसं एखाद्यानं कोरड्या विहिरीमध्ये उडी टाकावी आणि प्राणत्याग करावा, तसं तुम्ही इथं माझ्याबरोबर युद्ध तरी करा, नाहीतर कोरड्या विहिरीमध्ये जाऊन उडी तरी टाका. असे वज्रासारखे शब्द मच्छिंद्रनाथांचे ऐकलेले आहेत. मग मात्र अष्टभैरवांना भयंकर राग आला आणि शस्त्र हातामध्ये घेतलेले अष्टभैरव शस्त्र सोडू लागले. शस्त्र सोडण्यासाठी उतावीळ झालेले आहेत आणि मग म्हणू लागले की या नाथाचा, या गोसाव्याचा काळ आता जवळ आलेला आहे. आणि मग नाथ महाराजांचं शरीर लक्षण ती शस्त्र अष्टभैरव फेकू लागले. कोणी त्रिशूळ फेकू लागलेलं आहे, कोणी फरश फेकू लागलेला आहे. दनादन अशी शस्त्र वाजू लागली. अंकुश, परज, गदा, मुदगल, मांडू, भालचक्र, खंजीर, बर्ची, तलवारी अशा सर्व शस्त्रांचा प्रहार मच्छिंद्रनाथांच्याकडं करू लागलेले. पण मच्छिंद्रनाथ त्या सगळ्या शस्त्रांना गवतासारखं म्हणू लागले. पाऊस पडावा त्या पावसासारखे शस्त्राचा वर्षाव मच्छिंद्रनाथांच्यावरती अष्टभैरव करू लागले. आणि असं होत असताना ती शस्त्र आहेत, ती शस्त्र मात्र अतिशय गवताच्या काडीप्रमाणे आणि मच्छिंद्रनाथ समजू लागले. तेव्हा एका अष्टभैरवानं धनुष्यबाण सज्ज केलेला आहे, एकानं वाऱ्याचं अस्त्र सोडलं, एकानं तीव्र अस्त्र कामाचं अस्त्र सोडलं गेलेलं आहे, एका भैरवानं वासव शक्ती अस्त्र सोडलं. महान असं ते वासव शक्ती अस्त्र सोडून दिलं. चौथ्या भैरवानं नागास्त्र बंधनाचं अस्त्र सोडलं. जे अस्त्र महानासा तक्षक आहे त्याच्यापेक्षा सुद्धा भयंकर दारुण असं नागास्त्र बंधनास्त्र सोडलं. पाचव्या भैरवांना ब्रह्मास्त्र परिविनाचं शाप देणारं अस्त्र सोडलं. सहावा भैरव, त्या सहाव्या भैरवानं रुद्रास्त्र, प्रलयकाळीचं रुद्रास्त्र असावं, हे ब्रह्मांड गिळू पाहतंय असं रुद्रास्त्र सोडलं. सातव्या भैरवानं दानवाचं अस्त्र सोडलं, त्याच्यामुळं असंख्य राक्षस निर्माण झाले. आठव्या भैरवानं कृतांतास्त्र, हे मृत्यूचा काळ निर्माण करावा तसं ते कृतांतास्त्र सोडून दिलं गेलेलं आहे. अशी असंख्य अस्त्र आणि ते अष्टभैरव सोडू लागलेले आहेत. बाणांचा वर्षाव करू लागले. मंत्रगौरव, देवता शक्ती आराधना केले गेलेले आहेत. अशा पद्धतीनं धनुष्याला बाण लावलेला आहे आणि ते 8ही जण ती अस्त्र शस्त्र मच्छिंद्रनाथांच्यावरती सोडू लागले. वाऱ्याची प्रलयगती आहे. महान असे पर्वत स्वर्गपंथामध्ये उडू लागलेले आहेत. वायुचक्रामध्ये पर्वत भ्रमण करू लागले, फिरू लागले. कापूस एखादा वाऱ्यामध्ये उडावा तसे पर्वत उडू लागले. कामास्त्र हे अतिशय कठीण आहे आणि त्याच्यामुळं ते कामास्त्र उर्वशीप्रमाणे त्या स्त्रिया निर्माण झाल्या आणि मच्छिंद्रनाथांच्याकडे येऊ लागलेलं आहे.
अतिशय सुंदर अशा त्या स्त्रिया पाहिल्याच्या नंतर देव दानव मानव त्या स्त्रियांना पाहून काममूर्छेनं व्याप्त होतात, जपी तपी त्यांच्या पाठीमागे पळतात. असं ते कामास्त्र मच्छिंद्रनाथांच्याकडे येऊ लागलेलं आहे. वासव शक्ती अतिशय प्रचंड ब्रह्मांड गिळू पाहते. असं कड 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 करत ते वासव शक्ती येऊ लागलं. ती शक्ती प्रगट झालेली आहे. कड 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 असा आवाज करू लागली. हे ब्रह्मांड गिळून टाकती की काय? ही पृथ्वी थरथर कापू लागली. शेष मना माझे दसकल्या गेलेला आहे आणि त्यांना आपली मान पृथ्वीला लावली गेलेली आहे. कासव जो आहे, कुर्म जो आहे, त्या कुर्मानं आपली पाठ पृथ्वीला नेटानं लावली गेली. काळ चळचळ कापू लागलेला आहे. वराहानं आपले दात या पृथ्वीला रसातळाला जाऊ नये म्हणून पृथ्वी दाढेवरती धरलेली आहे. 8 दिशेला 8 असलेले जे दिग्गज आहेत ते 8 दिग्गजसुद्धा भयभीत झाले. सायरा वैरा पळू लागलेले आहेत. ही अस्त्र नव्हे तर प्रलयकाळचा हा हळहळाट आहे. आणि म्हणून देव विमानामध्ये बसले आणि विमानं पळवू लागली. गंधर्व मूर्छापन्न झालेले आहेत. तारे गळून पडू लागले. चंद्र आपल्या मुखाला लपवू लागलेला आहे. सूर्य वरुण ते सुद्धा भयभीत झालेले आहेत. शिव महादेव दचकले गेले आणि जे रक्षगण होते ते सुद्धा दऱ्याखोऱ्यामध्ये पळू लागले. नागास्त्र विश्ववल्ली असा जे अस्त्र सोडलेलं होतं आणि त्याच्यामुळं काय झालं तर विषाची मूर्छना येऊ लागलेली आहे. त्याच्यामुळं हे ब्रह्मांड त्याची लाही लाही होऊ लागली. ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे, रुद्रास्त्र सोडलेलं आहे. म्हणून एका क्षणामध्ये हे ब्रह्मांड जाळेल की काय अशी ती अस्त्र भयानक अस्त्र निर्माण झाली. दानवास्त्र सोडल्यामुळं अनेक राक्षस निर्माण झाले आणि ते राक्षस लोकांचा प्राणहरण करण्यासाठी धावू लागले, पळू लागले. हे मच्छिंद्रनाथांनी पाहिलं आणि मग मच्छिंद्रनाथांनी अस्त्रशक्तीचा मंत्र जपला गेलेला आहे आणि विभूती सोडली. त्याच्यामुळं अस्त्र विचक्षण होतं. प्रताप शिरोमणी वाऱ्याचं अस्त्र आहे. त्या वाऱ्याच्या अस्त्राच्या पुढं जाऊन पर्वताचं अस्त्र थांबलं गेलं. कामास्त्र सोडलेलं होतं त्याच्यासमोर विरक्त अस्त्र गेलेलं आहे. कामास्त्र बापुडं झालं आणि पाठ देऊन पळू लागलं. वासव शक्ती अतिशय दारुण असं अस्त्र तिच्यापुढं मोहनास्त्र सोडलं आणि मग मोहनास्त्र सोडल्यामुळं त्या वासव शक्तीची जी महती होती ती पळून गेली. नागाचं अस्त्र ते पीडा करत होतं. त्या नागाच्या अस्त्राच्या समोर गरुडाचं अस्त्र सोडलं आणि मग गरुड आल्याबरोबर नाग 10 दिशेनं पळू लागले. त्याच्यानंतर ब्रह्मास्त्र प्रलयकाळचा अग्नी असावा असं त्याच्यावरती शांतीचं अस्त्र सोडलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर रुद्रास्त्र आहे. त्याच्यापुढं कार्तिकास्त्र सोडलं आणि मग कार्तिकास्त्र सोडल्याबरोबर रुद्रास्त्र जे आहे ते अतिशय शांत झालं आणि शांतीच्या सागरामध्ये ते लुब्ध झालं. दानवाचं अस्त्र निर्माण झालं. त्याच्यामुळं मच्छिंद्रनाथांनी देवास्त्र सोडलं. दानवास्त्र शांत झालं. त्याच्यानंतर काळ अस्त्र गहन त्याच्यावरती संजीवनी अस्त्र सोडलं. मग सगळे पाश निघून गेले. काळास्त्र निर्लज्जपणानं पळून गेलं. अशा प्रकारे अष्टभैरवाच्या ज्या अष्टशक्ती होत्या त्या अष्टशक्तीची निवृत्ती मच्छिंद्रनाथांनी केली. आणि मग त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथांनी काय केलं पुढं ऐका. वातास्त्र जे आहे
ते प्रचंड असं अष्टभैरवांचं चलनवलन तिथं थांबलं गेलं. पहिल्यांदा वासवशक्ती प्रकट झाली, दणानं उठला ब्रह्मांडामध्ये आणि हे सगळं अंबिकेनं ऐकलं गेलं. हा दणान कशाचा उठलेला आहे, हा कालवा कशाचा आहे, हा गोंधळ कशाचा आहे म्हणून एका दासीला पाहण्यासाठी अंबिकेनं पाठवून दिलं. ती परिचारिका कोटी चामुंडा लावण्यखानी अशा शंखिनी डंखिनी योगिनी जलदेवता चंडा रंडा मुंडा कुंडा मंडा वंडा आणि वितंडा अशा 8 दिशेला धावू लागलेले आहेत. आणि मग अगोदर 5-7 जणी काय झालं आहे हे पाहण्यासाठी पुढं आलेले आहेत. तर त्यांनी अतिशय मोठा समुदाय पाहिला. त्यांनी पाहिलं की चामुंडा या तीव्र आहेत, शस्त्रांत्रांचा मार करण्यामध्ये त्या प्रवीण आहेत. पण मच्छिंद्रनाथ हे अतिशय प्रतापी आहेत. त्या चामुंडाची जी अस्त्र होती त्या चामुंडाच्या अस्त्राचं निवारण मच्छिंद्रनाथांनी केलं. आणि मग शेवटी वात आकर्षण अस्त्राचा जप केला. आणि वात आकर्षण अस्त्राचा जप करून विभूती फेकल्याबरोबर भस्म टाकल्याबरोबर अष्टभैरव क्षीण झाले, प्राण विकळ झाला आणि जमिनीवरती बेशुद्ध अवस्थेमध्ये ते अष्टभैरव पडले गेले. याच्यानंतर एक क्षणासाठी चामुंडांचा भार आला. त्या चामुंडांच्या भाराची अवस्था काय केली ते पुढं ऐका. मच्छिंद्रनाथांनी भ्रम पाडणारं भूल पाडणारं मोहनास्त्र आणि त्याच्यावरती कामास्त्र सोडून दिलं. त्याच्यामुळं ते अस्त्र अतिशय प्राबल्यवंत बलवान अस्त्र गुप्त रूपानं त्या चामुंडांच्या देहामध्ये शिरलं. चामुंडा एका क्षणामध्ये मूर्छित झाल्या आणि भूतासारख्या इकडं तिकडं करू लागल्या. कोणी वाद्य घेऊन नाचू लागल्या, कोणी उगस टाळ्या पिटू लागल्या, टाळ्या वाजवू लागल्या, कोणाला तंद्री लागली गेलेली आहे, कोणी उगस गदागदा हसू लागल्या, कोणी विमान आलं विमान आलं विमान आलं म्हणू लागल्या, कोणी उगास इकडं तिकडं डुलू लागलेले आहेत, कोणी धावू लागलेले आहेत, कोणी पळू लागलेले आहेत, पळता पळता उलथून पडू लागल्या, कोणी उगस फुंदून फुंदून रडायला लागल्या, कुणी गोंधळाचं गायन करू लागल्या, कुणी चामुंडा रानोरान भ्रमण करू लागल्या, आयव बायव म्हणू लागल्या, कुणी चामुंडा धुळीमध्ये लुळू लागल्या, कुणी माती तोंडामध्ये घालून घेऊ लागलेले आहेत, तर काही चामुंडा उदो उदो म्हणायला लागलेले आहेत, कुणी रडू लागल्या, कुणी पडू लागल्या, कुणी पृथ्वीवरती बेशुद्ध पडतायत, कुणी कोणाच्या तोंडामध्ये माश्या घोंगू लागलेल्या आहेत, कुणी उगाच शिव्या शाप देऊ लागलेले आहेत, वादविवाद करू लागलेले आहेत, कुणी चामुंडा उगच प्रेम दाटून आलं म्हणून एकमेकींना भेटू लागलेले आहेत, कुणी एखाद्या लाकडाला उभा करून नाना खेळ आणि खेळू लागलेले आहेत. त्यालाच पुरुषाचं नाव दिलं, त्याच्याबरोबरच खेळ खेळू लागल्या. कुणी आपल्या अंगावरचं जे नुसतं वस्त्र आहे ते वस्त्र फेडलं गेलेलं आहे आणि एखाद्या झाडाला गुंडाळलं, कुणी हातामध्ये दगड घेतलेला आहे आणि आपलं बाळ म्हणून त्याला स्तनपान करू लागल्या, कुणी चोळी चिंदोटी त्याची निस्ती लंगोटी केली, अंगाला भस्म लावलेला आहे, भोपळा नरुटी हातामध्ये घेतली, कुणी वरती हात करून अलक्ष्य म्हणून भिक्षा मागू लागलेले आहेत, कुणी चामुंडांनी आपला शृंगार सगळा काढला आणि दगडाला तो घातला गेलेला आहे. असा चमत्कार झाला. त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथांनी पुढं काय केलं ते ऐका. ते जे मोहनास्त्र होतं ते अतिशय बलवंत होतं आणि त्याच्यामुळं काय झालं तरी
नेसलेली जी वस्त्र होती ती नेसलेली वस्त्र सगळी काढली गेलेली होती, त्या आकाशाला भिडली गेली, कुणी काढली, कुणी आकाशामध्ये टाकली, कुणी झाडाला नेसवली, कुणी दगडाला नेसवली. आणि मग सगळ्या त्या चामुंडा नग्न झाल्या. नग्न अवस्था झाल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी पाहिलं, मायास्त्राची जप केला आणि मायास्त्र त्यांच्यावरती सोडून दिलं. त्याच्यामुळं काय झालं, अपार असे पुरुष तिथं निर्माण झाले. नाथांच्या समोर अपार असे पुरुष दिसू लागले. असं झाल्याच्या नंतर स्मरणास्त्र मच्छिंद्रनाथांनी त्या स्मरणास्त्राचा जप केला आणि भस्म फेकल्याबरोबर त्या सर्व चामुंडांना स्मरण झालेलं आहे. मोहनास्त्र निघून गेलं, भ्रम जो होता तो निघून गेला, देहावरती आल्या, भानावरती आल्या. आणि मग देहस्थिती झाल्याच्या नंतर देहावरती आल्यानंतर एकमेकाच्याकडं बघू लागलेले, केस मोकळे सुटले गेलेले आहेत, नग्न शरीर आहेत. त्याच्यामुळं अतिशय लाज वाटू लागली. भोवती दृष्टी केली, इकडं तिकडं बघितलं तर सगळे पुरुषच दिसू लागले. अतिशय लज्जित झाल्या आणि मग सायरा वैरा नग्न पळू लागल्या. ती सर्व अवस्था या चामुंडांची झाली. चामुंडांनी पळत जात असताना भैरव हे जमिनीवरती मूर्छापन्न पडलेले आहेत. त्यांच्या फक्त कंठामध्ये प्राण उरलेला आहे, डोळे पांढरे केलेले आहेत. हे त्यांनी पाहिलं आणि धावत पळत सुटले गेलेले आहेत. त्यांनी जाऊन अंबिकेला ही सर्व परिस्थिती सांगितली. अंबिकेनं त्या सर्व चामुंडांना नग्न अवस्थेमध्ये पळत आलेल्या पाहून विचारलं की अशी अवस्था तुमची का झाली, कुणी बरं तुम्हाला अशा अवस्थेमध्ये पाठवलेलं आहे. त्यावेळेला त्या म्हणू लागलेले की आमचं पुण्य सगळं संपलं आणि म्हणून आमची ही अवस्था झाली. माई ओ आई, एक जोगी आला, कुणीकडून जोगी आला आणि त्यांनी आमची अशी अवस्था केली. अष्टभैरवांचा तर प्राणच गेला, आता त्यांचं काही खरं नाही. आणि म्हणून हे जननीये, तुम्ही आता हे स्थान सोडा, नाहीतर तुमचीसुद्धा दशा अतिशय वाईट होईल. आई, भैरवासारखे वीर धुरंधर, त्यांचा प्राण कंठामध्ये उरलेला आहे, त्यांचा आता आम्हाला काही खरं दिसेना. तो जोगी नाही, हे माई, हे जननी, हे अंबिका, तो दुसरा सूर्यच आहे. आणि म्हणून आम्हाला सुद्धा भीती वाटू लागलेली आहे. 11 प्रलय रुद्र एकाच शरीरामध्ये आहेत की काय? देव दानव नक्षत्र चंद्र या सगळ्याला गिरंकुरूत करील असं आम्हाला तर वाटू लागलेलं आहे. प्रलय काळची वीज असावी, ती प्रलय काळची वीज आजच इथं या पृथ्वी तलावरती आली की काय आणि या सगळ्या ब्रह्मांडाला गिळंकृत करील असं वाटतं. आणि म्हणून हे माये, आता हे स्थान तू सोडून दे आणि तुझा कुठल्या तरी प्रकारानं जीव वाचव असं म्हणून भयभीत कंपायमान झालेल्या, कुणी चाचरू लागलेले आहेत, कुणी बावरू लागलेले आहेत, अशा त्या चामुंडांची अवस्था पाहिलेली आहे. ही अवस्था हिंगळादेवीनं भवानी मातेनं पाहिलेली आहे. तिच्या मनामध्ये अतिशय आश्चर्य वाटू लागलं आणि मग ती म्हणू लागलेली आहे की अंतर्ज्ञानानं पाहावं की हा नेमका कोण आहे. तिनं अंतर्ज्ञानानं पाहिलं. त्याच वेळेला कवी नारायणाचा अवतार, उपरीचर वसूचा प्रिय मुलगा मच्छिंद्रनाथ अवतार धारण करून इथं आलेले आहेत हे कळलेलं आहे. आणि मग स्वचित्तामध्ये हे हिंगळादेवींनं जाणलं गेलं. सगळ्यांच्यासाठी नेसण्यासाठी वस्त्र अंबिकेनं दिली. सर्व स्त्रियांना वस्त्र नेसण्यासाठी दिली
मग मच्छिंद्रनाथांच्या जवळ आलेले आणि हिंगळादेवीनं अतिशय प्रेमानं मच्छिंद्रनाथांना हृदयाच्या ठिकाणी धरलेलं आहे. आणि तेव्हा मच्छिंद्रनाथांनी हिंगळादेवीच्या पायावरती साष्टांग दंडवत घातला. मग मच्छिंद्रनाथांना मांडीवरती बसवलेलं आहे आणि हिंगळादेवी म्हणू लागले, हे बाळा, तू फार मोठा पराक्रम केलेला आहे, पण या भैरवांना प्राणरहित कर, त्यांना सावध कर. असं अंबिकेचं बोलणं ऐकल्याच्या नंतर चित्तभवानी मच्छिंद्रनाथांचं चित्त प्रसन्न झाले आणि अस्त्रविद्या वात आकर्षण काढून घेतली. जसं दुधामधली साय काढावी आणि त्याचं लोणी करावं, दुधामधलं पाणी हंसानं वेगळं करावं. वात आकर्षण अस्त्र काढून घेतल्याबरोबर अष्टभैरवांचा श्वासोच्छ्वास चालू झाला. स्वतःच्या विचक्षण बुद्धीनं हे कार्य मच्छिंद्रनाथांनी केलं. इकडं अष्टभैरव सावध झाले, त्यांचे हातपाय हलू लागले, उठून बसले गेलेले आहेत आणि उठून बसून आठही दिशेला चहूकडं पाहू लागले. त्यावेळेला अष्टभैरवांना असं दिसलं की जगन्माता हिंगळादेवी माय भवानी मच्छिंद्रनाथांना मांडीवरती घेऊन बसलेली आहे. मग ते अष्टभैरव अंबिकेच्या समोर आले आणि म्हणू लागले की हे अंबिके, मच्छिंद्रनाथांनी अतिशय घोर असा पराक्रम केलेला आहे. आम्ही याचं युद्धाचं कौशल्य कसं आहे हे पाहण्यासाठी, याची परीक्षा घेण्यासाठी याच्याबरोबर युद्ध करावं असा विचार केला. नागपत्र अश्वत्थाच्या ठिकाणी याला तुम्ही सगळ्यांनी मिळून आशीर्वाद दिलेला होता. नाग अश्वत्थाची अशी गोष्ट ऐकल्यानंतर जगन्माता जे आहे हिंगळादेवी ते म्हणू लागलेले की हे मच्छिंद्रनाथा, तू अतिशय महान प्रतापी आहेस. जसं दुधामधलं पाणी हंस पक्षी शोषून घेतो तशा पद्धतीनं आणि तू माझ्या डोळ्यांना हे दाखवलेलं आहे. आणि मग मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले की हे माते, हा मी तुला काय दाखवू. तेव्हा माता म्हणू लागलेले, हा जो पर्वत आहे तो पर्वत आकाशामध्ये उंचवडव, पण पुन्हा जिथल्या तिथं जसाच्या तसा आणून ठेव. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी भस्म हातामध्ये घेतलं, मंत्राचा उच्चार केला आणि भस्म टाकल्याबरोबर वाऱ्याचं अस्त्र निर्माण झालं. फणीदैवत मंत्राचा जप केला, पर्वतावरती भस्म टाकलेला आहे. त्याच वेळेला वारा जो आहे तो भयंकर सुटला गेला आणि त्याच्यानंतर सर्पनंदन त्या पर्वताला डोक्यावरती शीघ्र घेतलेला आहे. वात चक्र गतीनं तो वाऱ्याच्या गतीनं पर्वत भ्रमण करू लागला. वेगवान रथासारखा तो पळू लागला आणि त्याला उलथायला अंबा जी आहे ती हिंगळादेवी आपली शक्ती लावू लागलेली आहे. पण त्या शेषाच्या मस्तकावरचा पर्वत आहे तो जरासुद्धा हलला नाही, ढळला नाही. मग अंबिका म्हणू लागलेले, हे नाथा, तू धन्य आहेस. हा जो पर्वत आहे तो पर्वत तू आकाशामध्ये उडवला गेलेला आहेस आणि म्हणून ही तुझी धन्यता आहे. पर्वत पूर्ण वाऱ्यावरी फिरू लागलेला आहे आणि म्हणून तुझी शक्ती आघात आहे, तुझं कौशल्य आघात आहे. असं अंबिका स्तुती आणि स्तवन करू लागलेली आहे. जसं वाघ आणि शेळी एकत्र नांदावे, एखादा नाग आहे आणि गरुड त्या दोघांनी एकत्र नांदावं, तशा पद्धतीनं तुम्ही आणि या अष्टभैरवामध्ये सख्य असावं. आणि मग मच्छिंद्रनाथांना कुरवाळलं गेलेलं आहे.
मच्छिंद्रनाथांनी वात आकर्षण जागीच्या जागी ठेवलं गेलं. तो पर्वत खाली उतरवला, जसाच्या तसा पहिल्या जागी ठेवला. अंबिकेचं समाधान झालं. याच्यानंतर मच्छिंद्रनाथ आणि भगवती देवी अंबिकेच्या स्थानाच्या ठिकाणी निघून गेले. हिंगळादेवीनं मच्छिंद्रनाथांना 3 रात्र तिथं ठेवून घेतलं आणि अंबा प्रसन्न झाली. अंबेनं मच्छिंद्रनाथांना 2 अस्त्र दिली, स्पर्शास्त्र असे, आणि त्याचा प्रसाद निवेदन केलेला आहे. अशा पद्धतीनं प्रसाद घेऊन मातेला नमन करून, हिंगळादेवीला नमन करून 12 मल्हाराचा मार्ग धरून मच्छिंद्रनाथ तिथून निघाले. पुढं 5व्या अध्यायामध्ये 12 मल्हारांचं कथन ग्रंथकर्त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळेल. स्वस्ति श्री भक्तिकथासार समेत गोरक्षकाव्य किमयागार सदा परिशोध भाविक चतुर्थाध्याय गूढः श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिकथासार चतुर्थाध्याय समाप्त. पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. नवनाथ महाराज की जय. 84 सिद्धनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.